परदेशी साहेब, चेअरमन चाकोतेताई आणि मी या ठिकाणी उपस्थित होतो. या ठिकाणी शासनाला आपल्याला 20 जुलैच्या आत आपल्याला सर्व DPR प्लॅन आपल्याला सबमिट करायचा असं ते या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे. 20 तारखेच्या आत मला वाटतं 14 किंवा 15 तारखेलाच आपण या ठिकाणी सबमिशन करत आहोत. होता येईल तेवढं लवकरात लवकर आपल्याला हे काम हाती घेऊन काम पूर्णत्व करायचं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे असं सांगितलेलं आहे. मला वाटते 2-1 वर्षामध्ये हे काम पूर्ण करायच्या दृष्टिकोनातून आपण उतरत आहोत. साधारण काय काय समावेश असणार आहे? बरेचसे MBR टाके आहेत, ESR टाक्या आपण या ठिकाणी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. जेवढे नवीन जागा आहेत, काही ठिकाणी महानगरपालिकेची जागा आहेत, काही ठिकाणी प्रायव्हेट जमिनी आहेत, किती टाक्या कुठं कुठं बसतात त्याचा पूर्ण डिटेल DPR आणि मला वाटतं 1200 किलोमीटर आपली जी लाईन आहे त्या लाईनचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. आणि जो आपला पॉवर सेवरचा जो विषय आहे त्याला संलग्न जो 50 कोटीचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट त्यात अजून थोडंसं कॅपॅसिटी आपल्याला अजून काय त्यात वाढ करता येते का, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते की त्यात काय अजून वाढतं आहे का बघा म्हणून. ते देखील आपण ह्या ठिकाणी वाढवून आपण ते DPR त्या ठिकाणी समावेश करून पाठवतो. केंद्रासाठीची जागा आहे हां, ती वन विभागाने नकार दिला असं कळलं. त्या ठिकाणी आता परत एकदा त्यांनी काय सांगितलं की पूर्ण डिटेल आम्हाला ह्या ठिकाणी जागा जे डिटेल आहे आम्हाला ह्या ठिकाणी पाठवा म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं. त्याचं आता आयुक्त साहेब पूर्ण डिटेल जे काय अजून कागदपत्र कमी पडलेले आहेत ते देखील या ठिकाणी दिल्लीला आता आम्ही पाठवतो. हे तीच पूर्वीची जागा का कारण आयुक्त म्हणत आता पूर्वीची जागा होती आपल्याला 60 MLDची आपण पाठवली होती. त्याला वाढीव आता आपल्याला 30% जागा या ठिकाणी लागणार आहे आणि जी 30% जागा आता लागणार आहे त्याचं डिटेल फाईल आम्हाला पाठवून द्या तुम्ही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्याला आता करताना पूर्णच मोठं प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. जी 60 MLD आहे ती आता 90 MLD होणार आहे. मग तो 90 MLDचा जो हे आहे विषय जो आहे त्या ठिकाणी आपण त्याचं डिटेल फायलिंग आपण त्यांना पाठवतो. त्यांनी केलेल्या म्हणजे DPR पर्यंत आता 20 तारखेला आपण DPR करतो पण त्या दरम्यान त्यांनी केलेली सूचना रेडी रेखनाप्रमाणे दर प्रणाली स्वीकारण्याबाबतची सूचना केली होती कारण तो दर आवश्यक आहे. त्याच्यावर काय भाष्य झालं आणि त्याच्या बाबतीतलं काय इम्प्लिमेंट काय सुधारणा? ते रेडी रेकनरप्रमाणेच आपण या ठिकाणी डिटेल DPR आपण पाठवणार आहोत. त्यांनी पाठवा म्हणून असं सांगितलेलं आहे. आपण आता 20 तारखेच्या आत आपण तयारी तर महानगरपालिकेची पूर्ण झालेली आहे ते आपण पाठवतो.